जातीच्या नावानं निवडणुका लढायला गेलो आपला झाला सरकारला. त्यामुळे काय समीकरण ठरवायचे कसे ठरवायचे सभेमध्ये काय त्याच्यावर आपण निर्णय. आणि जे काही आता कालपर्यंत झालं ते कालपर्यंत आता उद्या होता कामाला. कोणी कोणाला फोन लावून धक्को आता सगळ्यांना सांगून ठेवलेलं एवढं मिळालं आणि काही झालं त्याच्या खरा दोन मार्ग. पक्षामध्ये एक शिस्त असली पाहिजे आणि पक्षामध्ये शिस्तीनं वागलं पाहिजे. पक्षापेक्षा मोठं समजणारा व्यक्ती त्या अजिबात चालणार नाही. मी पण कार्यकर्ता मी नेता नाही. मी जेव्हा कार्यकर्ता म्हणून वागतो तर सगळ्यांनी कार्यकर्ता वागायचं नेता बनायचं कारण नेता पाहिजे. पक्षाच्या नेता चालू तर आम्ही कार्यकर्ता सगळे कार्यकर्ते सर्वेच्या आधारावर ज्या पद्धतीनं ज्या ज्या प्रभागावर आणि नगराध्यक्षांच्या कॅन्डिडेटमध्ये ज्याचं शहरामध्ये ज्याला लोकांची पसंत असेल याच उमेदवारांना आपण तिकीट देणार. आता या शहरामध्ये मी एक गोष्ट पाहतो मी काल पण आलो होतो. सगळेजण सांगतात की आम्हाला तिकीट झाली. मी सातत्यानं सांगतोय की अजूनही कोणाला तिकीट झालेली नाही. हे जे घेऊन चालतात ना आणि म्हणून मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की काही लोकांच्या डोक्यात असं ते काढलं पाहिजे. आणि दुसरं मी आहे म्हणून पक्ष आहे असं कोणी डोक्यात ठेवू नका. अनेक गेले काँग्रेस पक्ष संपू शकत नाही. ज्या मोदीनं ज्या भाजपनं सांगितलं की काँग्रेस मुक्त भारत आम्ही करू म्हणजे आता उलट काँग्रेसचे लोक घेऊन भाजपमध्ये गेले आणि भाजप युक्त काँग्रेस झाली. पण महाराष्ट्रातली आणि भारतातली जनता भंडाऱ्याच्या जनतेनं काँग्रेसचा साथ सोडलेला नाही. आणि काँग्रेसच मी तुम्हाला आतापासून सांगतो या ठिकाणी काँग्रेसच चा तिरंगा हा भंडारा नगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार